सचिन अहिर तुम्ही पण? अहो तुमच्यावर उद्धव ठाकरे तर सोडा, आदित्य ठाकरे मित्रासारखं सोबत असायचे तुम्ही. तुम्हाला सगळं ठाकरेंनी दिलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अहो तुम्ही राष्ट्रवादी सोडून तिकडे गेला होतात. आताच काही वर्षापूर्वी तुम्हाला आमदार केलं विधान परिषदेवर. उद्धव ठाकरेच्या, आदित्य ठाकरेच्या असं पुढे पुढे करायचे. मुंबईतली तर सगळी लोक म्हणायची सचिन अहिर म्हणजे आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणजे सचिन अहिर. आणि तुम्ही अचानक मातोश्रीशी प्रतारणा केली. आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेशी थेट गद्दारी. अरे किती धक्के देणार त्या उद्धव ठाकरेंना? म्हणजे त्यांचा पक्ष फोडला किंवा त्या पक्षातून बाहेर पडले याचं आश्चर्य नाही अहिर साहेब. तुम्ही पुण्याचे संपर्क प्रमुख होता किंवा ज्या वेळेस उद्धव ठाकरेंना तुमची गरज, आदित्य ठाकरेंना तुमची गरज किंवा जी काही डेव्हलपमेंट होती, थेट कोर कमिटी मधले तुम्ही होता. असं काय मिळायचं राहिलं होतं? उपसभापती पद विधान परिषदेचं, आणि त्यासाठी आदित्य ठाकरेला सोडलं. हे काय म्हणजे कुणाला सुद्धा पटलेलं नाही बुवा. त्या नीलम गोरे तुमच्यावर एक नंबरच्या नाराज असतील, कारण परत एकदा उपसभापती त्यांना व्हायचं होतं. बरोबर शिंदे साहेबांनी गेम केला. तुम्ही कसं त्यांच्या जाळात अडकला, तुम्ही कसं हे सगळं केलं हे तुम्हालाच माहिती. पण ह्या महाराष्ट्राला काय काय पाहावं लागेल विचार न केलेला बरं. पण अहिर साहेब तुम्ही तसे माजी मंत्री, सत्तेत राहिलेले, विरोधी पक्षात तुम्ही काम करता हे सगळ्याला माहितीये. पण जिथं जिथं तुम्ही गेले तिथं तिथं आता किती पक्ष बदलायचे. बरं उपसभापती म्हणजे राज्यमंत्री, काय दर्जा मिळेल, बंगला मिळेल, हे सगळं मिळेल. पण जे प्रेम हे लोक करायचे हे तुम्हाला इकडे मिळेल का? किंवा फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष फोडायचा आहे, त्यांना डिस्टर्ब करायचं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केलाय, मिशन टायगर, 6 खासदार परवाच फोडले. आणि म्हणाले पण तुम्हाला की सचिन तेंडुलकर, त्यांना सचिन अहिरच म्हणायचं होतं पण आलं ओघाने, आणि म्हणले परवाच आम्ही षटकार मारला आणि सचिन अहिराने तर आता गेमच उलटून टाकला. आज उद्धव ठाकरेंचे किंवा त्यांच्या शिवसेनेतल्या लोकांचे किंवा आदित्य ठाकरे चेहरा बघण्यासारखे होते, तोंड बघण्यासारखे होते. ते किती धक्के सहन करतील हा संशोधनाचा विषय. पण महाराष्ट्रातल्या जनतेला अहिर साहेब, आता एकनाथ शिंदे साहेबांना मी कसं म्हणणार की तुम्ही एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला विचारा की रोज असं उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून त्यांचेच कार्यकर्ते फक्त पळवायचे की अजून कुठले? अहो त्या नीटच्या किंवा टीईटी पेक्षा हे डेंजर आहेत सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण. पण याला सोडाचं राजकारण म्हणायचं, खुनशी राजकारण म्हणायचं का ठाकरेंना संपवण्यासाठीच हे सगळं सुरू आहे? एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं करतायत की थेट दिल्लीच्या अमित शहा साहेबांच्या आशीर्वादानं? याच्यावर मात्र आता चर्चा महाराष्ट्रात झाली तर आश्चर्य वाटायला नको. आणि मित्रांनो, याच प्रमुख मुद्द्यावर पुण्यातून मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या समोर संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, नोटिफिकेशन ऑल ठेवा. संतोष शिंदे ऑफिशियल चॅनल तुमच्या समोर आलं किंवा संतोष शिंदे संबंधित कुठलंही आपलं हक्काचं चॅनल जर असेल, कनेक्ट राहा, संपर्कात राहा, जोडले जा, त्यासाठी सबस्क्राईब करा. अहिर साहेब, तुम्ही वरळी काय किंवा मुंबई काय, खरं तर तुमचा तो मतदारसंघ होता.
तुम्हाला नुसतं फोडलेलं नाही, त्याच्या अगोदर 6 खासदार फोडलेत. पण दिल्लीमधून परवाच संजय राऊतांनी सांगितलं की ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे, कारण देवाभाऊ महाराष्ट्रातून आता दिल्लीत प्रतिनिधित्व करायला जाणार आहेत. कदाचित कधी पण आदेश येऊ शकतो आणि भविष्यातले ते प्रधानमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात, नाकारता येणार नाही. कारण ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या RSS ची विचारधारा त्या समाजाशी निगडीत आहे, त्यांचीच लोक ते पुढे घेऊन जाऊ शकतात किंवा संघाचे प्रचारक म्हणून. पण अमित शहा साहेबांना मात्र कदाचित देवाभाऊ दिल्लीत नकोयत, म्हणून ते हात बळकट कुणाचे करायचे तर एकनाथ शिंदे साहेबांचा, असा एकंदरीत मला माहित असलेला ट्रेंड त्या ठिकाणी जाणवतो. पण याच्यापेक्षा अजून एक पुढची गोष्ट जी अशी आहे, जी कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे, की राज्यातला प्रादेशिक पक्ष तर संपवायचा दररोज वेगळा वेगळा, परंतु जे पहिल्यापासून आपल्या सोबत आहेत, नंतर आपल्या सोबत ते कधीच असले नाही पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ठरवून प्लॅनिंग दिलं. पण मला अजून एक असा एक नवीन तर्क सुचवतो, शिंदे साहेब फक्त शहा साहेबांच्याच मर्जीतले किंवा त्यांच्या सोयीनं जे काही आताचं राजकारण सुरू आहे ते फक्त त्यांचं प्लॅनिंग आहे दिल्लीत बसून. पण कदाचित उद्या 29 मध्ये ज्यावेळेस भाजप स्वतंत्र लढेल आणि ज्यावेळेस या लोकांना बाजूला काढेल, मी विधानसभेबद्दल बोलतोय, लोकसभेमध्ये यांचा वापर करून घेतील सुद्धा, किंवा लोकसभेला सुद्धा स्वतंत्र महाराष्ट्रातल्या भाजप सगळ्या जागा लढू शकतं, लोकसभेच्या सुद्धा, आणि महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या विधानसभेच्या 288 जागा सुद्धा भाजप स्वतंत्र लढू शकतं. त्यावेळेस कुणाचं राजकारण संपलं, कुणाचं राजकारण संपवलं जाईल किंवा कुणाचं राजकारण संपुष्टात येईल, सांगा बरं, कमेंट करा. मला माहिती आहे कुणाचं, त्याच्यामध्ये भाजप सोबतचे दोन्हीही पक्ष असतील. कदाचित तुम्हाला ते नंतर गुगलवर सर्च करावे लागतील आणि यांच्यातले निम्मी लोक हे भाजप सोबत असतील, म्हणजे थेट चिन्हावर. हे होणार आहे, वस्तुस्थिती आहे ही. मला राजकारणातलं फार कळतं अशातला भाग नाही, कदाचित असं घडू शकतं. साधी गोष्ट आहे, जर 6 खासदार जे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले, एकूण 9 आले, त्यातले 6 इकडे गेले, यांची कुणाची सुद्धा पात्रता हिंमत नव्हती. पण जिथं मोदीचा काळ होता त्या सगळ्याच्या वातावरणाच्या विरोधात सुद्धा उद्धव ठाकरेने किंवा महाविकास आघाडीने जी खासदार 31 निवडून आणले, त्यात 9 खासदार शिवसेनेचे, त्यातले 6 खासदार अचानक पळवलं. हे काही साधं गणित नाही, प्लॅनिंग करून सगळं केलेलं आहे. ते प्लॅनिंग कोणाचं आहे, ते यांचं आहे का? इतकं जर राजकारण आता विचित्र आणि वेगळ्या पद्धतीने होत असेल तर मग साधी गोष्ट आहे, या राजकारणाचा सुद्धा विचार करणं अपेक्षित आहे की हे चाललंय कुठं. आणि याला बरीच लोक अनभिज्ञ आहेत. पण आहेर साहेबांनी जे केलं किंवा 6 खासदारांनी जे केलं, उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्का दिला जातो. मला अजून पण प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरेंनी असं कुणाचं वाईट केलं? भाजपचं वाईट केलं? अजित पवारांचं? कुणाचं? असं महाराष्ट्राचं काय वाईट केलं का? आणि म्हणून त्यांना ही शिक्षा अशी मिळत असेल तर शिवसेनेने किंवा ठाकरेंनी एवढंच केलं, भाजप गाव खेड्यापर्यंत घेऊन गेले आणि वाढवली, त्याचे रिव्हर्स परिणाम त्यांना आता भोगावे लागतात का? हा मला पडलेला साधा प्रश्न आहे. खरं आहे की खोटं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. महाराष्ट्रातली जनता सुद्धा जाणते. प्रामाणिक लोक होते शिवसेनेचे, आता नाही, आता एक तर म्हातारे झाले, नाहीतर फाईल क्लोज झाले, शटअप झाले. ते लढणारे सुद्धा पहिले शिवसैनिक होते. काय हिंमत होती 6 खासदारांची जायची? शिवसैनिक जिवंत असते तर यासाठी म्हणतोय, ती ताकद आक्रमकपणा शिवसेनेत राहिला नाही. आणि तसंच आहेर साहेब असतील किंवा याच्या अगोदरचे आमदार असतील, शिवसैनिकांनी जाऊ दिलं असतं का? कसला सडेतोड उत्तर दिलं असतं, पण नाही. शिवसेनेच्या लोकांमध्येच हिंमत नसल्यामुळं
शिंदे साहेबांनी सत्ते सोबत असल्यामुळे जे बळ आलेलं आहे, त्यांचे कार्यकर्ते बघा बरं कधी कुठल्या आंदोलनात रस्त्यावर असतात का? नाही, ते सध्या फक्त येऊ द्या, आता ते काय येऊ द्यायचं हे बघा, परंतु अशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे ज्याचा विचार करायला लावणार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. चुकलंय कोणाचं तरी आणि भोगतंय कोणतरी, हे महाराष्ट्रासमोरचं आजचं चित्र. खरं आहे की खोटं आहे? मला सांगा कमेंट करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शिवसैनिकांपर्यंत दोन्हीकडच्या कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे जनता ठरवेल, आपला काय संबंध. अहो हे आज विरोधात आहेत सगळे, उद्या एकत्र पण येऊ शकतात. कोण कोणाला सपोर्ट करेल का ही सांगतात. खरंय की खोटं आहे? बरोबर. धन्यवाद.